नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागपूर लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी नागपुरातील कार्यकर्त्यांना रसद पुरवली होती असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता। त्यांच्या या विधानाला राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख यांनीही दुजोरा दिलाय। भाजपमध्ये अंतर्गत वाद आहे, त्यात गडकरी फडणवीस यांचे गट वेगवेगळे आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांनी कोणासाठी काम केलं हे साऱ्यांना माहिती आहे। तो चर्चेचा विषय असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे। असं संपूर्ण नागपूरला माहित आहे की गडकरीला पाडायचा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कोणी प्रयत्न केला। असं आहे की गडकरीच्या विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बाकी मित्रपक्ष हे एकत्रपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं गडकरीच्या विरुद्धात निवडणूक लढवली। सगळं काँग्रेस युनायटेड होतं, राष्ट्रवादी, शिवसेना सर्वांनी एकत्र येऊन काम केलं की काँग्रेसचा उमेदवार नागपूर शहरामध्ये निवडून आला पाहिजे। पण हे जरी खरं असलं तरी अंतर्गत जो वाद आहे भारतीय जनता पार्टीमध्ये, जो नागपूर शहरात खास करून देवेंद्र फडणवीस यांचे जे अतिशय जवळचे कार्यकर्ते आहेत त्यांनी कोणाचं काम केलं हे सर्व नागपूर शहराला माहिती आहे, चर्चेचा विषय आहे। नाही, त्यांनी ती रसद पोचवली त्याच्याबद्दल ते बोलले असतील, पण अंतर्गत जो वाद भारतीय जनता पार्टीत आहे, ज्या पद्धतीनं गडकरी साहेबांचा गट वेगळा आहे, देवेंद्र फडणवीसचा वेगळा आहे, या निवडणुकीत ज्या पद्धतीनं त्यांनी देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं नितीन गडकरी पडतील या पद्धतीनं त्यांनी जे काम केलं, विविध अनेक कार्यकर्त्यांना भेटला इकडे तिकडे, तुमच्या कानावर येईल, तुम्हाला माहीत पडेल की कशा पद्धतीनं नितीन गडकरी पडलेच पाहिजे या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्यांनी काम केलं हे संपूर्ण नागपूर शहरात माहिती आहे।